एस चर्च नंदुरबारच्या वतीने आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। बाप्तिस्मा वर्गाचं प्रयोजन रेव्हरंड जी जे पाळक साहेब, रेव्हरंड अनुप पाळक साहेब, मी सर्वांचं प्रभू येशूच्या नावामध्ये स्वागत करतो। आणि या बाप्तिस्मा वर्गामध्ये आपण जे सिद्धांत, ज्यावर आपला पूर्ण विश्वास आपण ठेवलेला आहे, ज्याच्यावर आपल्याला आयुष्यभर या सिद्धांतावर आपल्याला अवलंबून राहायचं आहे आणि म्हणून तो आत्मसात करणं फार गरजेचं आहे। पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हा जो आपला त्रैक परमेश्वर आहे, त्या त्रैक परमेश्वराचा हा सिद्धांत आपण शिकत असताना या त्रैकत्वामध्ये मागील सप्ताहामध्ये आपण देव पिता या संबंधाने विचार केला, देव पुत्र आणि आज देव आत्मा, ज्या त्रैक परमेश्वराचा आपण सिद्धांत शिकत आहोत त्याला पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा, देव पिता, देव पुत्र आणि देव पवित्र आत्मा तीन असून तिघ एक आहेत। आणि या उत्पत्ती कार्यामध्ये आपल्याला या तिघांचाही सहभाग पाहायला मिळत आहे। पिता, ज्याला आपण जुन्या करारामध्ये देव म्हणून समजतो, यहोवा परमेश्वर म्हणून आपण त्याला मानतो, तो देव उत्पत्ती कार्यापासून तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मापर्यंत त्या देवाचं अस्तित्व आम्हाला पाहायला मिळतं। आणि तो किती महान आहे, तो किती पवित्र आहे, हे लेवीच्या पुस्तकामध्ये पूर्णपणे ते समजून आपण घेतो। परंतु आपल्याला माहीत आहे की आदामाने पाप केलं आणि आदाम हवेच्या पापामुळे देव आणि मानवाची ताटातूट झाली आणि तेव्हापासून तो परमेश्वर मानवाला उघड्या डोळ्याने दिसत नव्हता। त्या देवाचा आवाज मनुष्य ऐकत होता, त्या देवाचं अस्तित्व जाणवत होतं आणि त्या देवाच्या समक्षतेमध्ये येत असताना मनुष्याला इतकी भीती होती की तो भीत आणि कापत येत होता। आणि मग मोशेने देखील देवाला पाहण्याचा प्रयत्न केला, पण देव म्हणतो मनुष्य मला उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही, कारण इतका तो महान पवित्र देव आहे। तोच देव नवीन करारामध्ये आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपामध्ये पाहतो की त्या देवाने जगावर प्रेम केलं। ते प्रेम अशा प्रकारे केलं की देवाला मनुष्याने आपल्या उघड्या डोळ्याने पाहावं आणि म्हणून तो देव मानवामध्ये राहायला, मनुष्यामध्ये वस्ती करायला मनुष्याच्या रूपामध्ये आला। म्हणून उत्पत्ती कार्यामधला जो परमेश्वर आहे तो पिता, तो पुत्राच्या रूपाने, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपाने या जगामध्ये आला। आणि तो प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये असताना त्याला शिष्यांनी प्रश्न केला। एक फिलिप नावाचा शिष्य होता, तो म्हणाला की प्रभूजी पिता आम्हाला दाखवा। आणि मग त्याने म्हटलं की ज्याने मला पाहिलं त्याने पित्याला पाहिलं, कारण मी आणि पिता एक आहोत। देवाला आपलं प्रगटीकरण मनुष्याला कळावं म्हणून मानवी देहामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपाने तो या जगामध्ये आला। जो देव पिता, प्रभू येशू ख्रिस्ता स्वर्गीय पिता, जो पुत्र ज्याने मानव देह धारण करून स्वतःला प्रगट केलं, तोच देवपुत्र आहे। आणि मग प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये त्याचं 33.5 वर्ष वास्तव्य होतं। आणि मग त्याने शेवटल्या त्याला माहीत होती की आता माझी वेळ जवळ आलेली आहे, मला धरून दिलं जाईल, मला त्या वधस्तंभावर लोक हाल करून मारतील, कारण जुन्या करारामध्ये त्याच्याविषयी ज्या भविष्यवाण्या केलेल्या होत्या त्या तंतोतंत पूर्ण झाल्या। आणि यशायाने म्हटलं होतं की तो यशाया 53 अध्याय त्याच्या दुःख सहनाबद्दल आपण वाचतो, तिथं लिहिलेलं आहे, खरे पाहिले असता आमच्या अपराधामुळे तो घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे तो ठेचला गेला, जी शिक्षा आम्हाला व्हायला पाहिजे होती ती त्याने स्वतःवर घेतली। आणि तो प्रभू येशू ख्रिस्त त्याचं दुःख सहन, त्याचं बलिदान हे कसं होणार आहे ते तंतोतंत वर्णन केलेलं आहे। आणि तसंच प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये घडलं। त्याला धरण्यात आलं आणि त्याच्यावर खोटे नाटे आरोप ठेवले आणि मग त्याला एवढी मोठी भयंकर शिक्षा प्रभू येशू ख्रिस्ताला दिली
आणि तो काल्वरीच्या वधस्तंभावर मरण पावला. आपल्याला माहीत आहे आणि नवीन करात चारही शुभवर्तमानकर्त्यांनी त्याचं मरण, त्याचं पुरलं जाणं आणि त्याचं पुन्हा उठणं म्हणजे तो प्रभू येशू ख्रिस्त मरणातून तिसऱ्या दिवशी जिवंत झाला आणि पुनरुत्थानानंतर तो 40 दिवस या जगात राहिला आणि त्याचं स्वर्गारोहण झालं. सदेव तो देवाकडं म्हणजे स्वर्गामध्ये गेला. पण त्याने जाण्याच्या पूर्वी आपल्या शिष्यांना ज्या गोष्टी शिकवल्या त्या योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 14, 15 आणि 16वा अध्याय जर आपण बारकाईने अभ्यास केला तर आपण जो सिद्धांत आता शिकत आहोत, देव आत्मा म्हणजे जो देव उत्पत्तीपासून तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मापर्यंत, ज्याला यहोवा परमेश्वर जुन्या करारामधला देव असं म्हटलं की त्या देवाने प्रीती केल्यामुळे तो मानवामध्ये मनुष्य म्हणून आला. आणि फिलिप्पीकराच्या पत्रात 2ऱ्या अध्यायात त्याच्या नम्रतेबद्दल, त्याच्या जीवनाबद्दल लिहिलेलं आहे. म्हणजे पुत्राच्या रूपाने त्याने स्वतःला प्रगट केलं. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस सर्वांच्या देखत तो जात आहे त्यावेळेस प्रभूने म्हटलेलं आहे की मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही, मी तुमच्यासाठी कैवारी पाठवल. याचा अर्थ हुबेहूब माझ्यासारखा म्हणजे मीच परत तुमच्या बरोबर येईल. आणि असं म्हटलं की ते वचन आपण वाचूया. योहानाचं शुभवर्तमान 16वा अध्याय आणि वचन 8 ते 11. योहानाचं शुभवर्तमान 16वा अध्याय वचन 7 पासून आपण वाचून. तरी मी तुम्हाला खरे ते सांगतो, मी जावे हे तुमच्या हिताचे आहे, कारण मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही. मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवीन. तो येऊन पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्यायनिवाड्याविषयी जगाची खात्री करील. ते माझ्यावर विश्वास ठेवीत नाहीत ह्यावरून पापाविषयी मी पित्याकडे जातो आणि ह्यानंतर तुम्हाला मी दिसणार नाही ह्यावरून नीतिमत्वाविषयी आणि ह्या जगाच्या अधिपतीचा न्याय झाला आहे ह्यावरून न्यायनिवाड्याविषयी तो तुमची खात्री करेल. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना या शेवटल्या अध्यायांमध्ये, या शेवटल्या भागामध्ये म्हटलेलं, तुमचं मन, तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका, भयभीत होऊ देऊ नका. कारण ज्यावेळेस प्रभूने आपलं जाण्याबद्दल सांगितलं, मी जर गेलो नाही तर हा कैवारी, हा सत्याचा आत्मा, हा पवित्र आत्मा, हा देव आत्मा तुमच्याकडे येणार नाही. म्हणून मी जाणं हे तुमच्या हिताचं आहे, तुमच्या चांगल्यासाठी आहे. आणि आपल्याला माहीत आहे की पवित्र आत्मा केव्हा आला? जेव्हा येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालं आणि त्याने दिलेल्या अभिवचनाप्रमाणे तो प्रभू येशू ख्रिस्त 10 दिवसानंतर त्याचं खाली येणं. असं म्हटलेलं की पेंटेकॉस्टच्या दिवशी हे माडीवरच्या खोलीमध्ये, प्रेषितांची कृत्य 2रा अध्याय आपण वाचला तर त्यामध्ये 120 लोक आहेत आणि ते माडीवरच्या खोलीमध्ये प्रार्थना करत आहेत. आपल्याला माहिती आहे की 12 शिष्य आहेत, मरिया त्यांच्यामध्ये आहे आणि इतर जे शिष्यवर्ग होते ते सर्व मिळून यहुद्यांच्या भीतीमुळे माडीवरच्या खोलीत लपून प्रार्थना करत होते. आणि अचानक फार मोठा सुसाट्याचा वारा सुटला आणि सर्व खिडक्या, दार धडाधड उघडले गेले. आणि त्या ठिकाणी असं म्हटलं की हा आवाज झाल्यानंतर हा पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला. अग्नीच्या ज्वालेप्रमाणे त्या जीवा एकावर बसला. म्हणजे ते 120 लोक होते, त्या सगळ्यांवर त्या अग्नीचा वर्षाव झाला आणि हा पवित्र आत्मा अग्नीच्या रूपाने त्यांच्यावर प्रगट झाला. म्हणून आपण देव आत्मा किंवा पवित्र आत्मा कोण आहे हे समजून घेणं फार गरजेचं आहे. काही लोक म्हणतात की अरे हे अन्य देवाची भक्ती करतात. अन्य देव म्हणजे जसं जुन्या करामध्ये लिहिलेलं आहे, निर्गमाच्या पुस्तकात 20व्या अध्यायामध्ये स्पष्ट आज्ञा आहे पहिलीच, माझ्यासमोर तुला अन्य देव नको, मीच तुमचा देव आहे. आणि मग नवीन करारामध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्त हा दुसरा देव आहे म्हणजे आपण मानतो.
मग पवित्र आत्मा तिसरा देव. आणि म्हणून असं म्हटलं की सैतानाने आपल्या लोकांमध्ये काही विश्वास पसरवला, लोकांमध्ये चलबिचल झाली आणि मग असं म्हणतात की कोणी यहोवाचे साक्षीदार बनले, कोणी येशूचे अनुयायी बनले आणि कोणी फक्त पेंटिकॉस्टल किंवा पवित्र आत्मावादी. या त्रैकत्वाचा सिद्धांत आहे की तिघं एक आहेत, त्यांना वेगळं करता येत नाही. पिता देव जो आहे तो पण आणि प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा पुत्र, ते दोन एक आहेत. तसा पवित्र आत्मा तो देखील या त्रैकत्वामधली एक व्यक्ती आहे. म्हणून पवित्र आत्मा कोण आहे हा सिद्धांत तुम्हाला आणि मला शिकणं फार गरजेचं. आता बाप्तिस्माच्या वर्गात 1 तासामध्ये 2 तासामध्ये आपल्याला ह्या गोष्टी आत्मसात करता येत नाही, पण तुम्हाला याच्यामध्ये भर घालण्यासाठी अधिक शोधून अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला जो प्रश्न विचारला जाईल पवित्र आत्म्याच्या सिद्धांतामध्ये, देव आत्मा किंवा पवित्र आत्मा तो कोण आहे, आणि तो सिद्धांत आपण शिकत असताना आपल्याला महत्त्वाच्या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. आणि मग दुसरा प्रश्न येईल की पवित्र आत्मा त्याचे 3 प्राथमिक कार्य कोणती पवित्र आत्म्याचं या जगात. तर आधी ऐकून घ्या, मग तुम्ही थोडंसं नोट्स पाहिजे. पवित्र आत्मा कोण आहे, तर हे शिकवलं की जो देव जुन्या करारामध्ये आहे यहोवा परमेश्वर, तोच देव नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपाने मानव झाला आणि मानवी देहामध्ये 33.5 वर्ष राहिल्यानंतर त्याचं स्वर्गारोहण झालं आणि त्याने स्वर्गारोहणानंतर तो पवित्र आत्मा त्या माडीवरच्या खोलीत 120 लोक जमले असताना त्यांच्यावर उतरला. आणि म्हणून असं म्हटलं की पवित्र आत्मा ही काही शक्ती नाही, हे काही भूत नाही, पण ती देखील व्यक्ती आहे. जसं जुन्या करारातला परमेश्वर देव जो पिता म्हणून आपण त्याला मानतो, त्याला व्यक्तीच्या नावाने आपण तो म्हणून संबोधतो. आपले वडील आहेत, त्या वडिलांना आपण काय तो म्हणून एक मनुष्य रूपाने त्याला आपण संबोधतो. तसं प्रभू येशू ख्रिस्ताला तो मनुष्य झाला होता, मानव म्हणून या जगात आला आणि त्याला आम्ही ओळखतो की तो, त्याला लोक काय म्हणत, अरे तो सुताराचा मुलगा ना. मरिया आणि योसेफ त्याचे आई वडील, हे योदा याकोब त्याच्या बहिणी, त्यांचे नाव पण लिहिलेले आहेत. ह्या नावाने ओळखत की हा येशू. आता त्यांना त्या काळात समजलं नाही की प्रभू येशू ख्रिस्त हाच मसीह आहे, प्रभू येशू ख्रिस्त हाच देव आहे. त्याने जरी वारंवार लोकांना सांगितलं की मी तुमच्यासाठी आलेलो आहे, मी स्वकीयांकडे आलो, तुम्हाला मी माझं प्रगटीकरण देण्यासाठी आलो. आणि त्याला लोकांनी भडीमार केला, अनेक प्रश्न विचारले, स्वर्गाच्या सर्व गोष्टी रहस्य प्रभूने त्यांना उलगडून दिलं. मग ह्या लोकांचे डोळे उघडले नाही आणि त्याच प्रभू येशू ख्रिस्ताला हा अभद्र भाषण करतो, हा देवाविरुद्ध बोलतो असा आरोप ठेवला आणि त्याला मारून टाकलं, वधस्तंभावर दिलं. प्रभू येशू ख्रिस्ताला माहीत होतं की मला मरावं लागणार आहे आणि म्हणून त्याने मानवी देह धारण केला होता. पापी मानवासाठी, या जगातल्या मानवाच्या उद्धारासाठी त्याचं बलिदान होणं अतिशय गरजेचं होतं आणि म्हणून प्रभू मरण पावला आणि तो पुन्हा उठला. आता प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी जर गेलो नाही, म्हणजे माझं स्वर्गारोहण झालं नाही, तर पवित्र आत्मा तुमच्याकडे येणार नाही. म्हणून मी जावं हे तुमच्या हिताचं आहे. कारण कैवारी तो तुमच्याकडे येणार नाही. कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा, ज्याला पवित्र आत्मा जो देव आपण संबोधत आहोत, तो अभ्यास करत असताना देव आत्मा, पवित्र आत्मा येशू ख्रिस्ता सारखाच, जसं येशू ख्रिस्त या जगात राहिला पण त्याचा काळ फार थोडा होता, पण त्याने म्हटलं मी तुमच्याबरोबर युगाच्या समाप्तीपर्यंत राहील, सदोदित. आणि प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याच्या रूपाने परत या जगात आला आणि त्याचं ठिकाण राहण्याचं कोणतं आहे. आता येशू ख्रिस्त जन्माला ते बेथलेम गाव आपल्याला माहीत आहे, नासरेतमध्ये लहानसा मोठा झाला, त्याला येरुशलेममध्येच मारण्यात आलं
आणि ह्या सगळ्या त्याच्या जीवन कार्याच्या घटना आपल्याला नवीन करात वाचायला मिळतात. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की मी तुमच्यामध्ये वस्ती करायला, तुमच्यामध्ये राहायला येईल. आणि त्याच्यासाठी असं म्हटलेलं की आम्ही मंदिरामध्ये त्याला एक मूर्तीच्या रूपाने ठेवू शकत नाही. म्हणून मंदिर याची उपमा कोणाला दिलेली आहे की तुम्ही आता हे पहिले करींचा आपण 4 अध्याय 6 अध्याय आणि पुढं अभ्यास केला तर शरीराला उपमा दिलेली आहे की हे शरीर हे देवाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरात पवित्र आत्मा वस्ती करतो, निवास करतो. म्हणजेच ह्या पवित्र आत्म्याचं स्थान, राहण्याचं ठिकाण तुमचं आणि माझं अंतःकरण आहे. हे देवाचं निवासस्थान आहे आणि तिथं हा पवित्र आत्मा आमच्यामध्ये येऊन राहतो. म्हणून देव आत्मा किंवा पवित्र आत्मा त्याच्या संबंधाने 2 गोष्टी उल्लेख केलेल्या आहे की पित्याने स्वतःला काळाच्या शेवटी, पित्याने म्हणजे जो जुन्या काळातला यहोवा परमेश्वर आहे, जो देव ज्याला देव पिता म्हटलेला आहे, त्या पित्याने काळाच्या शेवटी मनुष्य रूपात मानवी देहामध्ये म्हणजे येशूचा देह धारण करून स्वतःला प्रगट केलं. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने म्हटलं मी आणि पिता एक आहोत, ज्याने मला पाहिलं त्याने पित्याला पाहिलं. मग या ठिकाणी येशूच्या स्वर्गारोहणानंतर पवित्र आत्म्याच्या रूपामध्ये येशू ख्रिस्ताने आपल्याला प्रगट केलं. कारण त्याने म्हटलं मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही, तुम्हाला असं वाऱ्यावर सोडून देणार नाही. तुमचा कैवार घेण्यासाठी, तुम्हाला मदत करण्यासाठी मी तुमच्यामध्ये येऊन राहील. आणि त्याने वारंवार म्हटलं की मी आणि पिता आम्ही तुमच्याकडे येऊन तुमच्यामध्ये वस्ती करू. म्हणून पवित्र आत्मा ही त्रैकत्वामधील पवित्र आत्मा रूपी दिव्य व्यक्ती आहे. म्हणजे येशू ख्रिस्त जसा होता तसं पवित्र आत्मा ही देखील या त्रैकत्वामधील, या त्रैक परमेश्वरामधली अतिशय महत्वाची ही व्यक्ती आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये या पवित्र आत्म्याला किंवा या दिव्य व्यक्तीला पुरुषवाचक संज्ञा दिलेली आहे. पुरुषवाचक म्हणजे आपल्याला माहित आहे ना 3 प्रकार, स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसक. तर आपण देवाला जसं आपण तो, ती असं संबोधतो तसं हा पवित्र आत्मा त्याला देखील तो म्हणून आपण संबोधतो. ती म्हणू शकत नाही, ती आत्मा नाही. किंवा असं म्हटलं की 3रं लिंग असं त्याला लावू शकत नाही. म्हणजे पुरुषवाचक अतिशय सन्मानाने या पदाला आपण उल्लेखलेला आहे. काय अनेक लोक आपण तरी देवाला आरेकारे म्हणतो, परंतु काही लोक इतक्या आदराने त्या देवाचा शब्द उच्चारतात की ज्यावेळेस देवाचा शब्द आला, देवाला आपण इतका आदर देतो की तो माझा पिता आहे, तो माझा स्वर्गीय पिता आहे. तसं पवित्र आत्म्याचा उल्लेख आला, तो माझा कैवारी आहे, तो सत्याचा आत्मा आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने अभिवचन दिल्याप्रमाणे देवाने ही देणगी मानवाला दिलेली आहे. म्हणून असं म्हटलं की पवित्र आत्मा ही त्रैकत्वातील व्यक्ती आहे आणि ही आमच्यासाठी स्वर्गातून पाठवलेली फार मोठी देणगी आहे. पवित्र आत्म्याचे 3 प्राथमिक कार्य आहेत. आणि ह्या 16व्या अध्यायात योहानाचं शुभवर्तमान 16वा अध्याय आपण वाचली वचनं, तर 8व्या वचनापासून 3 कार्य त्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि ते 3 कार्य काय आहे की तो येऊन पापाविषयी, नीतिमत्वाविषयी आणि न्यायनिवाड्याविषयी जगाची खात्री करील. 8वं वचन योहान 16:8 याच्यामध्ये पवित्र आत्मा येऊन काय करणार आहे त्याचं 3 प्रकारचं कार्य सांगितलेलं आहे. आणि त्याबद्दल लिहिलेलं आहे की तो पापाविषयी, तो येऊन पापाविषयी, नीतिमत्वाविषयी आणि न्यायनिवाड्याविषयी जगाची खात्री करील. आणि मग 9व्या वचनापासून 11व्या वचनापर्यंत त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. मग पापाविषयी तो आपली खात्री करणार म्हणजे कोणत्या पापाबद्दल, तर तिथं लिहिलेलं आहे ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. 9व्या वचनात काय म्हटलेलं आहे, ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत ह्यावरून पापाविषयी,
मी पित्याकडे जातो आणि ह्यानंतर तुम्हाला मी दिसणार नाही, यावरून नीतिमत्वाविषयी आणि 11 वचनामध्ये म्हटलेलं आहे, आणि ह्या जगाच्या अधिपतींचा न्याय झाला आहे, यावरून न्याय निवड्याविषयी तो आपली खात्री करेल. कोणतं कार्य पवित्र आत्मा या जगात येऊन करणार आहे? तो आमची खात्री करून देणार आहे पापाविषयी. आणि पापाविषयीची आमची खात्री तो पवित्र आत्मा करून देतो. आणि असं म्हटलं की हे पाप आम्हाला टोचणी देतं, आणि टोचणी देणारा कोण आहे? पवित्र आत्मा. कारण देव आपल्या लेकरांवर पाखर घालतो, त्यांनी पापापासून अलिप्त राहावं, दूर राहावं, म्हणून हा पवित्र आत्मा आपल्याला टोचणी देतो. पाप इतकं भयंकर आहे की त्या पापाबद्दल आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताला एवढे मोठे शिक्षा पत्करावे लागले. आणि म्हणून जर आपण पाप करतो तर आपल्याला देवाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही. म्हणून आमची खात्री तो करून देतो. नीतिमत्वाविषयी आमची खात्री करून देतो. म्हणजे नीतिमान होण्यासाठी जे पापी आहेत त्यांना देवासमोर हे नीतिमत्व आम्हाला मिळावं. आता नीतिमान या जगामध्ये कोणी नाही. पवित्र शास्त्र काय म्हणतं? नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. याचा अर्थ सर्व पापी आहेत. आणि रोमकराच्या पत्रामध्ये 3 अध्याय 6 अध्याय आणि 23 वचन दोन्ही अध्यायाच्या जर वाचलं, कारण सर्वांनी पाप केलेलं आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरलेले आहेत. परंतु असं म्हटलं की देव इतका दयाळू आहे की अशा पातक्यांना त्या पापात मरावं हे योग्य नाही, म्हणून येशू ख्रिस्ताचं नीतिमत्व तो आम्हाला देव करतो. म्हणजे पापाविषयी खात्री करून दिल्यानंतर नीतिमत्वाविषयी आमची खात्री करून देईल. आणि त्या नीतिमत्वाविषयी असं म्हटलेलं आहे की मी जर पश्चाताप करून देवाकडे वळतो, क्षमा मागतो, प्रभू येशू ख्रिस्ताला मी माझा तारणारा उद्धारक मानतो, तर देव आमचं पाप पुसून टाकतो, आम्हाला शुद्ध आणि पवित्र तो करतो आणि आम्हाला नीतिमान गणतो. नीतिमान याचा अर्थ आम्ही देवासमोर यायला इतकं का घाबरत नाही, कारण आता आम्ही देवाची मुलं झालेलो आहोत. आमचा देव नीतिमान आहे. आम्ही जर त्याची संतान आहोत तर आम्ही देखील नीतिमान आहोत. न्याय निवड्याविषयी आमची खात्री करून देईल. म्हणजे पवित्र आत्म्याचं एकच काम आहे, न्याय निवाडा. आपण आपला न्याय निवाडा करायचा. असं म्हटलं की आम्हाला कोणी दोष देईल, कोणी बोट लावल, त्याच्यापेक्षा आम्हाला तपासायचं आतमध्ये, आत्मपरीक्षण. आणि जेव्हा समजतं पवित्र आत्मा आम्हाला टोचणी देतो की त्या देवासमोर आम्ही उभा राहू, त्यावेळेस न्याय निवाडा होईल. त्यावेळेस आम्हाला लज्जित होण्यापेक्षा आज देव आम्हाला टोचणी देतो, तर हे वचन दाखवतं आपल्याकडे बोट, तर आम्ही ते पाप कबूल करून सोडून दिला, आपलाच न्याय निवाडा करून घेतला, तर न्यायाच्या दिवशी आम्हाला लज्जित होण्याची वेळ येणार नाही. म्हणून पवित्र आत्म्याची प्राथमिक 3 कार्य आहेत. तो हे 3 कार्य करायला आलेला आहे की आमची पापाविषयी खात्री करून देणं, आम्हाला नीतिमत्वाविषयी खात्री करून देणं आणि न्याय निवाड्याविषयी खात्री करून देणं. म्हणून देव आत्मा कोण आहे हा सिद्धांत आपण समजून घेत असताना, देव आत्मा हा पवित्र आत्मा, म्हणजे पित्याने जसं स्वतःला येशू ख्रिस्ताच्या रूपामध्ये प्रगट केलं, येशूचा देह धारण करून, येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर पवित्र आत्म्याच्या रूपामध्ये देवाने स्वतःला प्रगट केला. म्हणजे आपल्याला हा पवित्र आत्म्याच्या रूपामध्ये देवच प्रगट झालेला आहे. आणि पवित्र आत्मा ही त्रैक देवातली त्रैकत्व, म्हणजे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा, आपण हा त्रैकत्वाचा सिद्धांत शिकवतो. म्हणजे तिघही सारखे आहेत की पवित्र आत्मा फार लहान आहे, प्रभू येशू ख्रिस्त मोठा आहे, की देव फार समर्थ आहे. हे तिघही उत्पत्ती कार्यामध्ये होते आणि तिघांनी मिळून असं म्हटलं की हे सर्व विश्व निर्माण केलं, मानवाला निर्माण केलं. आणि सर्व असं म्हटलं की हे एक आहेत, एक रूप आहेत. फक्त कार्यामध्ये 3 प्रकारामध्ये देवाने प्रगट केलं. जुन्या करारामध्ये स्वतःला यहोवाच्या रूपाने, नवीन करारामध्ये आपल्याला
येशू ख्रिस्ताच्या रूपामध्ये देवाने स्वतःला प्रगट केलं आणि मग मंडळीच्या कार्यामध्ये येशूच्या स्वर्गारोहणानंतर त्या पवित्र आत्म्याच्या रूपाने देव स्वतः मानवामध्ये वस्ती करायला आला आणि मग पवित्र आत्म्याबद्दल येशू ख्रिस्ताने म्हटल्याप्रमाणे तो तुम्हाला पापाविषयी, नीतिमत्वाविषयी आणि न्यायनिवाड्याविषयी खात्री करून देईल. आणि पवित्र आत्मा आज पण मंडळीमध्ये एकेकाला या गोष्टी सद्बोध रूपाने तो कार्य करत आहे. पवित्र आत्मा आम्हाला समजून घेण्यासाठी आणखीन काही गोष्टी शिकायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की पवित्र आत्म्याची पंचपत्री भूमिका किंवा ज्याला म्हटलं पंचपत्री म्हणजे 5 प्रकारामध्ये त्याने आपली भूमिका बजावलेली आहे. पवित्र आत्म्याने उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये 1 आणि 2 या वचनामध्ये असं म्हटलेलं की देवाने आरंभी काय केलं, देवाने प्रारंभी आकाश आणि पृथ्वी निर्माण केली आणि त्या उत्पत्ती कार्यामध्ये देव बोलला आपण आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण करू. म्हणजे हे उत्पत्ती कार्य जे आहे ह्या निर्मिती कार्यामध्ये पवित्र आत्म्याची देखील भूमिका आहे आणि पवित्र आत्मा निर्मिती कार्यामध्ये देखील घडलेला होता. म्हणजे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. म्हणून निर्मिती कार्य फक्त देवानेच केलं असं नाही, पण पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा मिळून. आता ते रेफरन्स सगळे दिले, ते थोडासा वेळ जाईल म्हणून. जतन किंवा संवर्धन, उत्पत्ती पहिला अध्याय दुसऱ्या वचनामध्ये म्हटलेलं की देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली अतिशय चांगल्या स्वरूपामध्ये, परंतु तिथं अस्ताव्यस्त झालेलं आहे आणि सर्व पृथ्वीवर पाणीच पाणी. आणि ही पृथ्वी देवाने निर्माण केलेली ती अगदी अस्ताव्यस्त झालेली आहे. आता त्याचं फार खोल रहस्य आहे आणि तितक्या खोलामध्ये आपण जाणार नाही, परंतु देवाचा आत्मा त्या पृथ्वीवर, त्या जलाशयावर काय होत होता, तळपत होता. आणि म्हणून असं म्हटलं की पवित्र आत्मा निर्मिती कार्यामध्ये देखील गुंतलेला होता आणि मग त्या पृथ्वीचं, देवाच्या निर्मितीचं जतन आणि संवर्धन करणं हे कार्य तो करत होता. प्रगटीकरण विविध प्रकारे पवित्र आत्म्याने या जगात केलेलं आहे आणि मार्गदर्शन देखील केलेलं आहे. प्रगटीकरणाच्या बाबतीमध्ये विविध प्रकारे या पवित्र आत्म्याला आपल्याला प्रगट केलेलं आहे. 2 तिमोथी 3 अध्याय आणि 16 वचन आपण वाचू. 2 तिमोथी 3 अध्याय आणि 16 वचन तिथं लिहिलेलं आहे. प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख, सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीती शिक्षण याकरता उपयोगी आहे, यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. प्रगटीकरण याचा अर्थ ह्या पवित्र आत्म्याने या कार्यामध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आणि पवित्र शास्त्राचं लेखन काळ आपल्याला माहित आहे की 1600 वर्षाचा आहे. 1600 वर्षामध्ये हे पवित्र शास्त्र हा बायबल धर्मग्रंथ लिहिला गेला. आता 1600 वर्षाच्या काळात सगळे एकाने लिहिलं नाही. मोशेने पहिली 5 पुस्तकं लिहिली, यहोशवाने लिहिलं, मग संदेष्टाने लिहिलं, यशाने, इर्मायाने, दानियलने, यहजकेलने. आणि मग हे पुस्तकं आपण वाचत राहतो. वाचता वाचता मलाखीस झाल्यानंतर आपण नवीन करारामध्ये येतो, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर. आणि इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये नवीन कराराचं हे पूर्ण लिखाण झालं. म्हणजे मोशेच्या काळापासून तर थेट योहानाचं प्रगटीकरण लिहिपर्यंत 1600 वर्ष लागले. किती वर्ष? 1600 वर्ष. आणि या 1600 वर्षामध्ये किती पुस्तकं लिहिले गेले? जुना करा 39 पुस्तकं आणि नवीन करारामध्ये 27, असे 66 पुस्तकं लिहिले. आणि हे 66 पुस्तकं ज्या लेखकांनी लिहिले त्या सगळ्यांना जो प्रेरणा देणारा होता तो पवित्र आत्मा. आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने या लेखकांनी हे देवाचं वचन
हे ईश्वर प्रेरित आहे असं संबोधून त्यांनी लिहिलं. अतिशय आदराने, अतिशय भय धरून आणि हे शास्त्रलेख आपल्यापर्यंत पोहोचले. म्हणून पवित्र आत्मा त्याचं प्रगटीकरण आपल्याला मार्गदर्शनाच्या द्वारे तो प्रगट करतो आणि मार्गदर्शन त्याने या 40 लेखकांनी लिहिलं. पवित्र शास्त्र किती लेखकांनी लिहिलं? 40. आणि ह्या 40 लोक 1600 वर्षाच्या काळात पवित्र आत्मा त्यांना प्रेरणा देत होता. मग 2 पेत्र 1 अध्याय आणि 21 वचन लिहिलं तर त्या ठिकाणी पण लिहिलेलं आहे की संदेश मनुष्याच्या इच्छेने नाही तर पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने मनुष्याला देवापासून मिळालेला आहे. हो, चालेल. म्हणजे हा जो देवाचं वचन आहे आपण वाचूया. 2 पेत्र 1 अध्याय आणि 21 वचन. म्हणजे तुम्हालाही थोडंसं समजेल व्यवस्थित रीतीने. पेत्राचं 2 पत्र 1 अध्याय आणि 21 वचन. सापडलं तर वाचा तुम्हाला. कारण संदेश मनुष्याच्या इच्छेने कधी आलेला नाही तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला. म्हणजे आपण जे पवित्र शास्त्र बायबल या 40 लेखकांनी लिहिलं असं म्हणतो, त्यांनी आपल्या मनाने, आपल्या इच्छेने, आपल्या विचाराने लिहिलेलं नाही तर पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रेरित झाल्याने त्यांनी देवापासून आलेला संदेश. 2 पेत्र 1 अध्याय आणि 21 वचन. आणि तो संदेश जशाच तसा, त्याच्यात काही कमी जास्त त्यांनी केलं नाही, तसाच तो सांगितला. म्हणून असं म्हटलेलं आहे की भविष्यवाद आणि संदेश कथन हे पवित्र आत्म्याने आपल्या लेखकांना प्रगट केलं. योहानाचं शुभवर्तमान 14 अध्याय. या 4 शुभवर्तमानामध्ये मत्तय, मार्क, लूक आणि योहानाचं शुभवर्तमान याचा 14 अध्याय जर आपण काढला तर त्या 14व्या अध्यायामध्ये हा पवित्र आत्मा त्याचं आणखीन एक काम प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला सांगितलेलं आहे की तो येऊन काय करणार आहे. 26 वचन, योहान 14 आणि 26. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठविल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकविल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण करून देईल. पवित्र आत्म्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सांगत असताना की मी तुम्हाजवळ राहत असताना तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. म्हणजे येशू ख्रिस्त शिष्यांना त्या गोष्टी शिकवत होता आणि ज्या गोष्टी त्याने त्यांना शिकवल्या तो प्रभू म्हणतो की ज्याला पिता माझ्या नावाने पाठवेल, ज्याला म्हणजे त्या पवित्र आत्म्याला पिता येशूच्या नावाने पाठवेल तो कैवारी येईल आणि तो पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल. पवित्र आत्मा या जगात येऊन आमची खात्री करणार तर आहेच, पण तो आम्हाला शिकवणार आहे. आणि काय शिकवणार आहे? पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची आठवण करून देईल. येशू ख्रिस्ताने ह्या प्रेषितांना 3.5 वर्ष जे जे शिकवलं, जे जे त्यांना सांगितलं त्याची आठवण की अरे तुम्हाला येशू ख्रिस्ताने ह्या गोष्टी सांगितल्या नाही का? आणि म्हणून असं म्हटलं की ती वारंवार आठवण करून देईल, स्मरण करून देईल आणि त्या गोष्टी आम्हाला शिकवेल. म्हणून आजच्या काळामध्ये पवित्र आत्म्याचं कार्य आहे मंडळीमध्ये विश्वासणाऱ्यांना, प्रत्येक ख्रिस्ती जनांना तो मार्गदर्शन करतो, तो त्याच्या सत्यामध्ये नेतो आणि सत्य शिक्षण आम्हाला तो देतो. सत्याचं शिक्षण याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्ताने आरंभी प्रेषितांना जे शिकवलं ते आमच्यापर्यंत ते शिक्षण त्याने आणलेलं आहे. त्याच्यामध्ये काही भेसळ केली नाही, काही खिचडी केली नाही,
काही भर घातलेली नाही, तर जशास तसं ते आम्हाला दिलेलं आहे. म्हणून असं म्हटलं की आज पवित्र आत्मा म्हणलेला कशा प्रकारे शिकवतो आम्हाला, प्रभूच्या दासांच्या द्वारे, पण पवित्र आत्मा शिकवतो. म्हणून आपण कधी मनुष्याला अरे हा काय सांगणार आहे, पण देव त्याच्याद्वारे आपल्याशी बोलतो. म्हणून असं म्हटलं की पवित्र शास्त्र बायबल हे देवाचं वचन आहे. देवाने दिलेली ही फार मोठी आपल्याला देणगी आहे. ती आम्हाला आमच्याशी बोलते. आणि कशी बोलते असं म्हणतात, कधी मनुष्याच्या द्वारे. आपण कधी पुलपेटवरून संदेश ऐकतो, कधी आपण कोणत्या मेळ्यामध्ये, कोणत्या सभेमध्ये, घरामध्ये, अडचणीमध्ये, दुःखामध्ये, अतिशय क्लेशामध्ये असतो, एकांतामध्ये असतो, देवाची वाणी आमच्या कानी पडते. आणि वेगवेगळ्या लोकांना वेगळ्या प्रकारे, सगळ्यांना सारखीच नाही. साधू सुंदर सिंगांचं उदाहरण जर तुम्ही घेतलं, साधू सुंदर सिंग हा एक पंजाबी शीख धर्मातला अतिशय विद्वान मनुष्य होता. पण तो कट्टर तो शीखपंथी होता. त्याला ख्रिस्ताबद्दल फार द्वेष होता. परंतु त्याला जीवनामध्ये अनेक असे प्रसंग आले की त्यावेळेस वाटलं की कोण खरा देव आहे. आणि मग त्याने एकदा म्हटलं की जो कोणी या जगात खरा देव असेल तो मला दर्शन देईल. आणि मग त्याला काही असं प्रेरणा मिळाली नाही, काही दर्शन झालं नाही, कोणी देव भेटला नाही. त्याने सगळे उपाय केले. शेवटी रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर, रेल्वेच्या त्या रुळावर जाऊन तो स्वतःला त्याने ठेवून घेतला. आणि एक ट्रेन येत होती, पंजाब मेल. आणि त्याने सुद्धा सांगितलं जो खरा देव असेल तो येईल मला वाचवेल. आणि ज्यावेळेस ते पंजाब मेल अगदी जवळ आली, त्यांना तोडून जाणार होते, तितक्यात येशू ख्रिस्ताने त्यांना हाताला धरून उचललं एकाच सेकंदात. आणि ते म्हणाले तू कोण. तर येशू ख्रिस्ताने आपलं स्वतःचं त्याला ओळख करून दिली की मीच आहे की ज्याचा तू द्वेष करतो. आणि साधू सुंदर सिंगाने तेव्हापासून प्रभू येशू ख्रिस्ताला कधीच सोडलं नाही. येशू ख्रिस्तासाठी प्रचार करायला तिबेटला गेले, भारतात गेले, सगळ्या जगभर फिरले, प्रचार केला, त्या देवाला बिलगून राहिले. तसंच पौलाचं जीवन आहे. पौल हा पूर्वी शाऊल होता, ख्रिस्ती मंडळीचा फार छळ करणारा होता. आणि त्याने प्रमाणपत्र किंवा ज्याला प्रशस्तीपत्र घेऊन राजाकडून आज्ञा घेतली, सगळ्या ख्रिस्ती लोकांना मी ठार मारणार, एकालाही जिवंत सोडणार नाही. आणि ज्यावेळेस तो दमास्कसच्या रस्त्याने घोड्यावरून चाललेला आहे, भर दुपारी त्याला तो अतिशय अद्भुत प्रकार दिसला आणि तो बेशुद्ध पडला खाली. आणि मग तो म्हणतो की हे काय वेगळं चित्र आहे. आणि मग त्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन झालं. त्यावेळेस शाऊल म्हणतो की तू कोण आहेस. आणि तिथं काय म्हटलं, ज्या येशूचा तू छळ करत आहे तो मी आहे. आणि असं म्हणतात की पौलाने मग त्या शाऊलाने त्याच क्षणाला येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. त्याच्यानंतर येशू ख्रिस्तासाठी त्याने भयंकर दुःख, छळ सहन केला. पवित्र आत्मा मार्गदर्शन करतो, आम्हाला सत्य प्रकाशन देतो आणि आमच्याशी बोलतो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला योहान 14:26 मध्ये म्हटलेलं आहे, ज्याला पिता माझ्या नावाने पाठविल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल. सर्व काही शिकविल याचा अर्थ जे जे प्रभू येशू ख्रिस्ताने 3.5 वर्षाच्या काळामध्ये शिष्यांना शिकवलं त्याची आठवण करून देईल. आता त्या काळामध्ये लिखित नव्हतं, परंतु लिहिणारे लेखक मिळाले. शिष्याने चरित्र लिहिलं, मग प्रेषिताने पौलाने पत्र लिहिले. आणि मग हा ग्रंथ बायबल 66 पुस्तकांचा ईश्वर प्रेरित ग्रंथ म्हणून आज तुमच्या आणि माझ्या हातामध्ये आलेला आहे. पवित्र आत्मा आम्हाला शिकवत आहे. आणि म्हणून प्रभूने आम्हाला म्हटलं आहे की तो तुम्हाला सर्व शिकवेल. स्वर्गाचं रहस्य या भूतलावर आपण आपल्याला खात्री करून देईल, पापाविषयी, नीतिमत्वाविषयी, न्यायनिवाड्याविषयी. आणि मग हा पवित्र आत्मा आम्हाला समज देईल, आम्हाला शहाणपण देईल, आम्हाला आकलन क्षमता देईल. दानिएलाच्या पुस्तकामध्ये 5वा अध्याय 10 ते 14 ही वचनं जर वाचली तर देवाचा आत्मा दानिएलाच्या ठाई होता.
हे कोणाला समजून आलं? एका विधर्मी राजाला. आणि एक विधर्मी राजा ती ग्वाही देतो की हे दानिएला, आपण वाचूयात दानिएलाचं पुस्तक, याचा 5वा अध्याय. एहेजकेल नंतर दानिएल आहे आणि दानिएलाचा 5वा अध्याय 10 ते 14 ही वचनं. जर तुम्हाला सापडलं तर तुम्ही वन वाचू शकता. दहा ते 14 वाचा. राजा व त्याचे सरदार यांचे शब्द ऐकून राणी भोजनगृहात आली. ती म्हणाली, महाराज चिरायू असा, आपल्या मनाची तळमळ होऊ देऊ नका. आपण आपली मुद्रा पालटू देऊ नका. पवित्र देवाचा आत्मा ज्यात आहे असा एक पुरुष आपल्या राज्यात आहे. आपल्या बापाच्या कारकिर्दीत प्रकाश, विवेक व देवाच्या ज्ञानासारखे ज्ञान ही त्याच्या ठाई दिसून आली. महाराज, आपला बाप नबुकदनेस्सर राजा यांनी ज्याला ज्योतिषी, मांत्रिक, खासदी व दैवज्ञ यांचा अध्यक्ष नेमिले होते, कारण उत्तम आत्मा, ज्ञान, विवेक, स्वप्नांचा अर्थ सांगणे, कूट प्रश्न उलगडणे, कोडी उलगडणे या संबंधाने ज्याला राजाने बेलटशस्सर असे नाव दिले होते, तो दानिएल प्रवीण होता असे दिसून आले. तर आता दानिएलास बोलावून आणा, म्हणजे तो अर्थ सांगेल. तेव्हा दानिएलास राजापुढे आणले. राजा त्यास म्हणाला, माझा बाप जो राजा त्याने यहूदातून पकडून आणलेल्या लोकांपैकी दानिएल, तो तूच काय? मी तुझविषयी ऐकले आहे की देवाचा आत्मा तुझ्या ठाई आहे आणि प्रकाश, विवेक व उत्तम ज्ञान ही तुझ्या ठाई दिसून आली आहेत. म्हणजे या दानिएलाबद्दल किती खात्रीपूर्वक सांगितलेलं आहे की सर्व प्रकारची समज, सर्व प्रकारचं शहाणपण, सर्व प्रकारची आकलन क्षमता पवित्र आत्मा त्याच्यामध्ये असल्यामुळे त्याच्यामध्ये होता. आणि या विधर्मी राजाला देखील समजून आलं की देवाचा आत्मा, अति ज्ञानाचा आत्मा तुझ्या ठाई आहे. हा पवित्र आत्मा आम्हाला या गोष्टी सांगतो. निवडीमध्ये चोखपणा आणणे म्हणजे प्रेषितांची कृत्ये 13वा अध्याय 1 ते 3 या वचनात लिहिलेलं आहे. आता थोडक्यामध्ये सांगतो, ते वाचण्याची वेळ नाही. आता अंतोखिया मंडळीमध्ये आपल्याला माहीत आहे की बार्नबा आणि पौल हे सेवक होते आणि त्या ठिकाणी जी मंडळी होती ती अतिशय प्रार्थनाशील होती. पण पवित्र आत्मा मंडळीला बोलला की आता काय करा, तुम्ही पौलाला आणि बार्नबासला माझ्यासाठी वेगळं करा, त्यांना मिशनरी कार्यासाठी जाऊ द्या, त्यांची रवानगी करा. आणि मंडळीने त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या, त्यांच्यावर डोक्यावर हात ठेवलं आणि त्यांची रवानगी केली. म्हणजे हा पवित्र आत्मा निवडीमध्ये चोखपणे, काही चूक करत नाही, अचूकपणे की पौलाला आणि बार्नबासला ह्या कार्यासाठी, कारण ते विदेशी लोकांसाठी ते निवडलेले पात्र होते. फक्त मंडळीमध्ये शिक्षण देणं एवढं त्यांचं काम नव्हतं, तर त्यांना अधिक पुढच्या सेवेसाठी पवित्र आत्म्याने वेगळं केलं. पवित्र शास्त्र लेखन, प्रेरणा, जतन आणि संवर्धन करणं हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे. 2 तिमोथी 3:16 आपण वाचलंच आधी. आणि हा पवित्र आत्मा असं म्हटलं की ह्या पवित्र सर्व शास्त्राच्या लेखनामध्ये त्याची प्रेरणा आहे, जतन आणि संवर्धन त्याने केलेलं आहे. 1600 वर्षाच्या काळामध्ये त्याचा नाश होऊ दिला नाही. जरी ते अनेक संकट आले, अनेक आक्रमणं झाले, तर त्याची पूर्ण खात्री आम्हाला पटावी म्हणून ज्या ज्या गुंडाळ्या होत्या जुन्या करारामधल्या, जे पुस्तकं ज्यांनी लिहिलेले होते त्याचं ओरिजिनल लिखाण ज्या प्रभूच्या दासांनी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये सांभाळून ठेवलं आणि त्या गुंडाळ्या रांजणामध्ये, मातीच्या रांजणामध्ये त्यांनी बंद करून गुहेंमध्ये लपून ठेवल्या होत्या. आणि 1948 साली एक अरब मुलगा मेंढरं चारत असताना त्या मृत समुद्राच्या किनारी त्याचं एक मेंढरू त्या दरीमध्ये आतमध्ये घुसून गेलं आणि ते काही निघत नाही बाहेर. म्हणून त्याने काय केलं, दगड घेतले आणि जोराने
त्याला फेकून मारलं. तर त्या दरीतून असं त्याला डब काहीतरी फुटल्याचा आवाज आला आणि काहीतरी फुटलंय म्हणून तो काय केलं, त्याने आणखीन दगड मारले तर आणखीन काहीतरी पात्र मडके फुटल्याचा आवाज आला आणि त्याने गावात जाऊन सांगितलं की अरे ह्या दरीमध्ये मी गेलो, माझं एक मेंढरू त्याच्यामध्ये निघून गेलं, ते सापडलं नाही, पण मी दगड मारले तर असा आवाज आला. आणि मग सर्व गाववाले पळत आले. त्यांनी त्या दरीमध्ये तसं दगड मारून पाहिले, तसा आवाज आला आणि मग त्यांनी आतमध्ये त्या दरीमध्ये या गुहांमध्ये त्या गुफांमध्ये जाऊन डोकावून पाहिलं आणि मग ही बातमी सगळीकडे पसरली. ज्यावेळेस त्या गुंडाळ्या म्हणजे बाहेर काढल्या, ते रांजण हे काय आहे, काही लोकांना वाटलं की याच्यामध्ये धन आहे, संपत्ती, पैसा, सोनं कोणीतरी जुन्या लोकांनी पुरून ठेवलेलं असेल म्हणून ते रांजण बाहेर काढले. तर त्या सगळ्या रांजण पॅक केलेले होते आणि ते उकरून ते सुव्यवस्थित बाजूला काढले आणि मग ते एक एक गुंडाळी ज्यावेळेस उघडली तर त्याच्यामध्ये प्रत्येक पुस्तकांचं लिखाण होतं, ओरिजिनल, ज्या ज्या लेखकांनी लिहिलेलं होतं. जे येशू ख्रिस्ताने गुंडाळी वाचली ना 2000 वर्षापूर्वी नासरेत गावामध्ये, त्याच्या गावामध्ये त्या सभास्थानामध्ये त्याला वाचन करायला दिलं, मग त्याने ते वाचलेलं. असं म्हटलेलं की पवित्र शास्त्र बायबल त्याचं जतन आणि संवर्धन पवित्र आत्मा करत होता. आणि मग 48 साली ते सगळं प्रकाशात आलं, त्याचं अध्ययन केलं. मग हिब्रू भाषा, ग्रीक भाषा, वेगळ्या भाषेमध्ये लिहिलेलं होतं आणि लोक समजू लागले की हे काय आहे. आणि मग समजलं की हे बायबल त्याच्या ह्या प्रती आहेत, त्या ओरिजिनल आहे. आणि मग ज्यावेळेस सत्यता पडताळून पाहिली तर त्या गुंडाळ्यांमध्ये आणि ह्या पवित्र शास्त्र बायबलमध्ये काहीही फरक नाही, तंतोतंत. याचा अर्थ आपल्या विश्वासाला बळकटी येते. म्हणून पवित्र आत्मा, पवित्र शास्त्र लेखन, त्याची प्रेरणा, जतन आणि संवर्धन हे कार्यामध्ये तो गुंतलेला आहे. आणि शेवटी प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये 22 अध्याय आणि 17 वचन जर वाचलं तर भविष्यवाद आणि काल समाप्ती या युगाच्या समाप्तीबद्दल लिहिलेलं आहे. आणि त्यामध्ये लिहिलेलं आहे, ज्याला पाहिजे तो हे जीवनी पाणी फुकट घेऊ. आत्मा म्हणतो, आत्मा आणि वधू म्हणतात की ये. आत्मा म्हणजे पवित्र आत्मा, वधू म्हणजे मंडळी. हे काय म्हणतात की प्रभू ये. प्रकटीकरणाचं शेवटचं वचन आहे प्रभू ये. आणि आमचा प्रभू येशू ख्रिस्त परत येणार आहे. आत्मा आणि वधू म्हणतात ये. मग जे ऐकणारे आहेत, श्रोतेगण, आपण देवाचं वचन ऐकणारे आहोत, ते आपण देखील काय म्हणत आहोत विश्वासाने, प्रभू लवकर ये. आणि मग असं म्हटलं की ऐकणारे म्हणत ये. आणि मग जो तहानेला आहे, तहानेला म्हणजे येशू ख्रिस्ताने म्हटलं ना, अहो कष्ट आणि भाराक्रांत जनो तुम्ही सर्व मजकडे या, मी तुम्हाला विसावा देईल. जो तहानेला आहे तो प्रभूकडे येऊ आणि हे जीवनी पाणी फुकट ज्याला पाहिजे तो घेऊ. याच्यामध्ये काही लिहिलं नाही की फक्त इस्रायल लोकांसाठी, हे कोणालाही सर्वांसाठी मोकळीक आहे. म्हणून असं म्हटलं की हे जीवनाचं पाणी, देवाचं वचन तुम्हाला आणि मला फुकटवारी देवाने दिलेलं आहे. हा सिद्धांत देव आत्मा किंवा पवित्र आत्मा त्रैकत्वामधला 3 व्यक्तींपैकी एक व्यक्ती आहे आणि तो देव आहे. म्हणून देव पिता तो देव आहे, देव पुत्र तो येशू ख्रिस्त तो देव आहे, देव आत्मा तो देव पवित्र आत्मा म्हणजे तो देव आहे. म्हणून देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा असं म्हटलं जातं त्याला. कारण हे तिघं पण एक आहे आणि तिघांच्याही अंगी देवाचे गुण आहेत. म्हणून आपण पवित्र आत्म्याला काही कमी लेखू नका. पवित्र आत्मा तितकंच सामर्थ्यशाली तो देवच आहे आणि तो आज आमच्यामध्ये आहे. तो आता काही जाणार नाही परत, कारण देवाने त्याला आमच्यासाठी या जगात ठेवलेलं आहे. कुठपर्यंत? या जगाच्या समाप्तीपर्यंत. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त या जगात येईल त्यावेळेस पवित्र आत्मा मंडळीला येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये सोपून देईल
आणि पवित्र आत्मा निघून जाईल. आणि ते केव्हा होणार आहे? येशू ख्रिस्त येईल मंडळीला घेऊन जाण्यासाठी, आणि त्याचे लोक विश्वासणारे एका क्षणामध्ये पालटले जातील. मेलेले पहिले उठतील, ते जिवंत होतील, ते प्रभूला सामोरे जातील. आणि आपण जर जिवंत राहू तर आपण त्यांच्यानंतर प्रभूला सामोरे जाऊ आणि सर्व एका क्षणात अंतराळामध्ये घेतले जाऊ, उचलले जाऊ. म्हणजे पवित्र आत्मा येशू ख्रिस्ताला त्याची मंडळी सोपून देईल की आता माझं काम पूर्ण झालं, मी जे शिकवायचं ते शिकवलं, जे जतन करायचं जतन केलं, आणि हे प्रभूची मंडळी प्रभूच्या हवाली करल. हे पवित्र आत्म्याचं. म्हणून पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हा त्रैक देव आहे. हा त्रैकत्वाचा फार महत्त्वाचा सिद्धांत आहे. तर आपल्या विश्वासामध्ये भर म्हणून तुम्ही भविष्यामध्ये मोठे व्हाल, अधिक अध्ययन करा. म्हणजे पवित्र आत्मा पण आमचा देव आहे, तो पण आमचा कैवारी आहे, तो सत्याचा आत्मा आहे, तो आमच्यामध्ये आहे, तो आम्हाला शिकवतो, आम्हाला सगळ्या गोष्टीची जाणीव करून देतो. आणि ह्या गोष्टी लक्षात ठेवा. देव तुम्हाला आशीर्वाद देव. ग्लॅडविन पाळक येणार होते, थोडंसं इंग्लिशमध्ये नाही ना, मग प्रार्थना करून घेऊ आपण. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो या मंडळीमध्ये देवाचं वचन सांगण्यासाठी तुझे दास ठेवलेले आहेत. आणि प्रभू, त्यांचं कर्तव्य आहे की मंडळीला जे सत्य आहे ते समजावून द्यावं. जे रहस्य प्रभू युगाच्या आरंभापूर्वी तू या जगामध्ये ठेवलेलं होतं त्या मंडळीच्या रूपाने सर्व जगाला प्रगट केलं. कारण मंडळी फक्त यहुदी लोकांची नाही, परंतु यहुदी आणि यहुद्यांबरोबर इतर जे विदेशी जे देवाच्या राज्यासाठी कधीही पात्र नव्हते, त्या आम्हाला त्या स्वर्गाच्या राज्यात प्रवेश व्हावा म्हणून प्रभू तू एवढा खटाटोप केलास. देवा, तू स्वतःला मानव म्हणून प्रगट केलं, येशूच्या रूपाने तू या जगात आला आणि तू आमच्या बदली त्या कालवरीच्या वधस्तंभावर मरण पावला. एवढंच नव्हे तर तू मेला, तुला पुरलं आणि तू पुन्हा उठला. आणि स्वर्गारोहणानंतर आम्हाला असंच वाऱ्यावर सोडून गेला नाही, तर हा पवित्र आत्मा देवा, तू स्वतः पवित्र आत्म्याच्या रूपाने आज मंडळीमध्ये तू राहत आहे. तुझे उपकार मानतो. आणि तू आज आम्हाला जे सत्य रहस्य शिकवत आहे त्या शिक्षणाबद्दल धन्यवाद देतो. म्हणून हे पवित्र आत्म्या, तू आमचा देव आहेस, तू आमचा कैवारी आहे. आणि तू आम्हाला पापाविषयी, नीतिमत्वाविषयी आणि न्यायनिवडाविषयी तू आमची खात्री करून देत आहे. तुझे उपकार मानतो. पवित्र आत्म्या, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ज्या उत्पत्ती कार्यामध्ये घडून गेले होते त्या कार्यामध्ये सर्व प्रकारे जतन करणं, संवर्धन करणं, संरक्षण करणं, ह्या कार्यामध्ये आजही मंडळीमध्ये तो कार्य करत आहे. तुझे उपकार मानतो. म्हणून आम्ही प्रार्थना करतो त्या प्रभू येशू ख्रिस्ताला ही मंडळी सादर होईपर्यंत तू आमच्याबरोबर आहेस. तुझे उपकार मानतो. या वर्गामध्ये हे लहानसं शिक्षण या विद्यार्थ्यांनी घेतलेलं आहे. प्रभू, हे बाप्तिस्म्यानंतर खरं ख्रिस्ती जीवनाला ते सुरुवात करत असताना त्यांनी या संपूर्ण या पवित्र शास्त्राचे सिद्धांत आत्मसात करावे आणि या सिद्धांताला बिलगून राहावं. खोटे शिक्षण देणारे अनेक लोक आहेत, पाखंडी, त्यांना तोंड देण्यासाठी या मुलांना तू तत्पर कर. पवित्र आत्म्या, तू या सर्वांशी बोल आणि तू त्यांना चालव, मार्गदर्शन कर. पुन्हा एक वार तुला धन्यवाद देतो या आमच्या मंडळीबद्दल. आणि या मंडळीमध्ये या लेकरांची विश्वासाच्या द्वारे तारण पाहून मंडळीमध्ये भर पडत असताना प्रभू, हे भावी आधारस्तंभ चांगले घडू दे, ही आमची प्रार्थना आहे. आणि बाप्तिस्माच्या द्वारे त्यांचं प्रभू नव्याने तू तारण कर. आणि हे तारलेले लोक भविष्यामध्ये चांगले शिक्षक बनव आणि तुझ्या सेवेसाठी उपयोगी पात्र बनव. तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. सलाम. ये कर